नाव साळवे काशीराम विठ्ठलराव आणि मी या शाळेमध्ये नाथ हायस्कूल नाथापूर या शाळेमध्ये 96 पासून 1996 पासून सुरुवातीला रुजू झालेलो आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते आदरणीय मदनराव चव्हाण आणि या भागामधलं प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे आणि सर्व परिसर त्यांना भाऊ या टोपण नावाने ओळखतो। तसंच या ठिकाणी जी शाळा होती सुरुवातीला ते गावात होती आणि गावाच्या नंतर भाऊनी या ठिकाणी शाळा भव्य अशी शाळा म्हणजेच नाथापूर पासून 1 ते 1.5 किलोमीटरवर भव्य स्वरूपामध्ये ही शाळा बांधलेली आहे। तसं गावात आम्हाला सुरुवातीला खूप अडचणी यायच्या, परंतु जे अध्यक्ष आहे शाळेचे त्यांनी ही समस्या या ठिकाणी सोडवलेली आहे आणि प्रसन्न असं वातावरण आहे। कारण गावात मानल्यानंतर गोंगाट हे, परंतु निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांनी या शाळेचं जे थोडं छोटस रूप होतं सुरुवातीला त्याचं भव्य असं या शाळेमध्येच नाही तर त्यांचे या ठिकाणी शाळेला वसतिगृह आहे, वसतिगृहाबरोबर मतिमंद शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे आणि या वर्षापासून सिनियर कॉलेज सुद्धा आहे। अशी हे चढती क्रमांक शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी वाहून घेतलेले आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेला, त्याच्यामधले हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय मदनराव चव्हाण भाऊ। तर सुरुवातीला या शाळेमध्ये लागल्यानंतर नवीन आम्ही आल्यानंतर जसं पाहिलं तर गावातले खरं पाहिलं खूप गाव सुद्धा छान आहे आणि सहकारी सुद्धा। गावात राहत असताना हे गाव इतकं आधुनिक प्रकारचं आहे सुरुवातीला, तसं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कसल्याही प्रकारची असुविधा झाली नाही। सुरुवातीला आल्यानंतर जे सचिव आहेत शाळेचे त्यांनी अगोदर आम्हाला रूम करून दिली होती आणि एवढं म्हणजे रूम करण्यापासून जी संस्था आमची देखभाल करत होती, तुम्हाला पुन्हा काही तकलीफ होती का, एवढंच नाही तर काय आर्थिक तुम्हाला कमी आहेत का, पगार होईपर्यंत काही पाहिजे का, हे सगळं आर्थिक सहाय्य सुद्धा सुरुवातीपासून केलेलं आहे। आणि आमचे जे सहकारी आहेत सहकारी सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सगळे एकोप्याने आणि जास्तीत जास्त आमची चर्चा अध्ययनावरच चालते, अध्यापनावर। जास्तीत जास्त मुलाला चांगलं कसं अध्यापन करता येईल, आमच्या महिन्याला ज्या मासिक बैठक होत्या या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही ही चर्चा करतो की आपण आपल्यात बदल काय करायचा, मुलांना काय पाहिजे। एवढंच नाही तर यावर्षी आम्ही शैक्षणिक उपक्रम दरवर्षीच राबवतो, परंतु यावर्षी आम्ही शैक्षणिक सहल सुद्धा आयोजन केलं होतं सहलीचं। शाळेत आल्यानंतर अगोदर सही करण्याच्या अगोदर जे मोबाईल आहेत त्यांच्या अगोदर बॉक्समध्ये टाकायचा मोबाईल आणि नंतरच सही करायची पहिली। कारण आल्यानंतर सुरुवातीला एक सही घेत होतो आम्ही सुरुवातीला आणि मोबाईल ते त्यांना म्हणायचं नाही की मोबाईल जमा करा, त्यांनी मोबाईल जमा करते ते बॉक्समध्ये टाकायचा, ड्रॉवर मध्ये टाकायचा, नंतर सही करायची। आणि शाळेतून जात असताना अगोदर सही करायची आणि नंतर मग मोबाईल घेऊन शेवटची जी सही आहे 2 सह्या घेत होतो आम्ही शाळेतल्या। येत्यावेळी एक सही असते आणि जात्यावेळी एक करतो आम्ही, सकाळची एक आणि जात्यावेळी एक। आणि त्यावेळेस कारण काय व्हायलं की ह्या मोबाईल चांगला आहे, परंतु काय व्हायलंय की त्या मोबाईलनी वाचन संस्कृती कमी व्हायली, जे वाचायला पाहिजे अभ्यासाने द्यायला पाहिजे। त्यामुळं भाऊच्या नियंत्रणाखाली संस्थेच्या आदेशानुसार आम्ही हे सगळं काम संस्थेच्या भाऊच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे। कारण वेळोवेळी ती मार्गदर्शन शाळेसाठी जसं पाहिलं तर शाळेसाठी सुरुवातीला इथं डिजिटल रूम तयार केली होती, कॉम्प्युटर प्रशिक्षक नेमलेला आहे शासनाच्या वतीने। डिजिटल म्हणजे कॉम्प्युटर मुलांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी स्पेशल आमच्याकडं कॉम्प्युटर हॉल केलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षक स्पेशल कॉम्प्युटर शिक्षक त्याच्यासाठी नेमून त्या ठिकाणी सगळ्या मुलांना या कॉम्प्युटरचं प्राथमिक ज्ञान झालेलं अवगत झालेलं आहे। आणि त्याचबरोबर
आपल्याकडं नवीन पहिलं वाचनालय होतं, परंतु त्याचं व्यापक मोठं स्वरूप स्पेशल वाचनालय म्हणून आता तुम्हीच पाहिलेलं आहे की ते वाचनालय त्याच्यामध्ये नवीन आम्ही फर्निचर केलेलं आहे. आणि या कामाला तसं पाहिलं तर भाऊंचं प्रोत्साहन आहे. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून मी काम करत असताना त्यांनी सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं मुलांच्या प्रगतीसाठी करत आहे. तसंच आमचा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहे, तो सुद्धा उत्कृष्ट असं एकमेकांच्या सहकार्याने या ठिकाणी काम पाहत आहे. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी अध्ययन अध्यापनाचं काम खूप उत्कृष्ट प्रकारे या भागामध्ये चाललेलं आहे. एवढंच नाही तर या भागामध्ये ईटच्या पलीकडून जसं पाहिलं तरी तर ईट इथून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरून या ठिकाणी मुलं येतील. इकडं खुंड्रस बरंच लांब आहे, आडगाव त्या परिसरातले मुलं आहेत. इकडचा भाग पाहायला आपण पिंपळनेरच्या जवळची बिडकुची वाडी आहे, त्या वाडीपासून सांडरवन त्या ठिकाणची मुलं आहेत. एवढंच नाही तर आपल्याकडं नातापूर तर आहेत गावातली मुलं, त्याच्यानंतर रंजेगाव, रामगाव, आडगाव ह्या भागातले मुलं आहेत. तसंच या लोणी, शहाजहानपूर या ठिकाणाहून म्हणजे चौकडून एवढंच नाही, नांदलगाव, मालेगाव हा जो परिसर आहे गेवराई तालुक्यातला, हे जे बीड तालुका आहे, गेवराई तालुक्यातल्या परिसरापासून या ठिकाणी मुलं शिकण्यासाठी येत असतात. तसं पाहिलं तर शाळेविषयी म्हणजे जे शाळा जे अध्यक्ष आहे, शाळा आहे, आमचे सहकारी आहेत, जुने सहकारी आहेत, त्या सहकार्याने जी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीमुळं आम्ही सगळ्यांनी एकोप्याने त्याच्यामध्ये नॉन टीचिंग आहे, टीचिंग आहेत, आमचे ज्युनियर क्लर्क आहे, सिनियर क्लर्क आहेत, माजी मुख्याध्यापक आहेत, काही रिटायर झालेले शिक्षक आहेत आणि सर्वांनी मिळून त्याच्यानंतर आमचे जे 3 शिपाई आहेत त्यांनी सुद्धा या शाळेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे जे स्वच्छता असेल काय असेल ते म्हणजे मोठं काम आहे. शाळेचा परिसर असेल, मुलांना स्वच्छता असेल, पाण्याची व्यवस्था असेल, हे सगळं सुंदर ठेवण्याचं काम आमच्याकडे शिपाई सुद्धा उत्कृष्ट पार पाडतात.